हाफ डे घेतोयस उद्या? नाही का ग? नाही, उशिरा जाणार आहेस ना? हा अगं ऍक्च्युली मी सकाळी घरातून लवकरच निघणार आहे. माझा ब्रेकफास्ट करू नका उद्या. का रे? खा म्हणजे असं का विचारतेस? अरे माझा नवरा कुठे जातो मला माहिती असायला हवं ना. अगं मी कुठे जाणार तेच तर विचारतेय. अगं काम आहे मला. हो पण आता तर तू उशिरा येणार आहेस असं सांगितलंस ना फोनवर. हा ते अगं मला काम आहे पण ऑफिसचं नाहीये ते. ओ अच्छा, म्हणजे पर्सनल आहे. हा काइंड ऑफ. मला नाही सांगणार आहेस तू? अगं तसं काही नाहीये. मग कसं आहे? जान्हवी ऐक माझं. ऐक काही महत्वाचं नाही. आपण उगाच का चर्चा करत बसलोय आणि याच्यात लपवण्यासारखं नाहीये. पण 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 आपला तो हा आपला कोण रे? अगं तो हा मनीष. हा मनीष मनीषचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हो का? म्हणजे त्याची शिवानी कशी आहे? लग्न झालं तिचं. शिवानी शिवानी आणि त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हणजे त्यांच्या लग्नाबाबतीत. टिपिकल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. तुला सांगितलं नाही का त्यांनी काही? काहीच नाही. अरे अरे ऑकवर्ड झाला असेल बहुतेक. हा काय झालं हसायला? नाही, मी हे असेच गीताचे प्रॉब्लेम सोडवत होते. तू मनीषचे सोडव. ए तू कुठे चाललीस? आई आजीना एक सीडी द्यायची आहे. आलेच. ए तू कुकीज खाणार आहेस? हो अरे वा दे ना. काय झालं? नाही आवडली? नाही उत्तम आहे. पण तू कुठून घेतल्यास या कुकीज? गीताने दिल्यात. कमाल आहे. मी पण अशा सेम कुकीज खाल्ल्यात. मनीषने दिल्या असतील तुला. आलेच. आई आजी येऊ? अगं ये ना. परवानगी कसली विचारतेस? आज माझ्याकडे तुमच्यासाठी आणखी एक गिफ्ट आहे. बघा सवय होईल अशानं. मग होऊ दे की सवय. चांगल्या गोष्टींची सवय झाली तर काय हरकत आहे. आणि ह्या तुमच्यासाठी कुकीज. हो थँक्यू. हे बरं केलंस. रोज रात्री गाणं ऐकत झोपते मी. काय इतकी वर्ष या आनंदापासून स्वतःला दूर ठेवलं असं वाटतंय मला. भीती वाटायची. गाणं ऐकायला लागले की लक्ष्मीकांतची आठवण होईल, त्रास होईल. पण जास्त कमी असं काहीच नसतं ग. दूर गेलेल्या मुलाची आठवण व्हायला आईला निमित्त लागत नाही. पण आठवण आली की फक्त त्रासच होतो. ही त्यातली वाईट गोष्ट आहे. तो वागलाच तसा. लक्ष्मीकांतनं मला सुख कमी, काळजीत जास्त दिली, चिंता दिली. पण आई आजी, आईने आपल्या मुलांना क्षमा न करणं हे शक्य असतं का? नाही. म्हणजे मग तुम्ही त्यांना कधीच क्षमा केलीये.
माझे संस्कार कमी पडले याचं गिल्ट म्हण, त्याला त्या व्यसनापासून दूर करू शकले नाही याची खंत म्हण, किंवा साधं सरळ आई पण म्हण, माफ मी त्याला कधीच केलंय. मग आता? आता काही नाही. तो जिथं कुठे असेल तिथं मानानं जगावा, त्याचं भलं व्हावं असंच वाटतं मला. पण लक्ष्मीकांत आणि माझ्यामधलं अंतर कमी होणं शक्य नाही. लक्ष्मीकांत सारख्या माणसांना चुकीचं वागण्याचं एक आकर्षण असतं. मला ती प्रवृत्ती या घरात परत नकोय. तो जे वागलाय त्याचे परिणाम सगळ्या घरानं भोगलेत. आई म्हणून मला जास्त दुःख झालं असलं तरी त्याचे पडसाद सगळ्यांवरच उमटलेत. माझ्या आई असण्याचं भांडवल करून मला इतरांवर अन्याय करायचा नाहीये. या घरची दारं ज्यांच्यासाठी बंद झाली आहेत ती त्यांच्यासाठी परत उघडणार नाहीत. लक्ष्मीकांतला या घरात प्रवेश नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे जानवी. तुपात तळा नाही तर साखरेत घोळा, कारलं ना कडू ते कडूच. पण मी बोलून काही अर्थ नाहीये. उगाच रक्त आटवायचं, पालथ्या घड्यावर पाणी. आपण बोला, तोंडाची वाफ घालवा, त्यानं काय आहे त्यात. काय ग? हो तुम्ही एकट्याच बोलताय. हो का? अगं बाई काय झालं? कुठे काय? मी करते, तुम्ही नको सोडा नको बघू. नको नको नको, तू काहीही करू नको. सगळं मला करू दे, मलाच करू दे एकटीला. मला हे झाल्यावर आणखीन खूप कामं करायचे, ढिगभर कामं करायची आहेत मला. आणि कामं केली ना की बरं असतं, दमायला होतं. आणि दमलं ना की निदान झोप तरी लागते ना रात्री शांतपणे. ऐका, आज श्री लवकर ऑफिसला जाणार आहे. हो का? तो गेल्यानंतर आपण बोलूया शांतपणे. काय बोलायचंय? आणि बोलून काही फायदा पण नाहीये. आई म्हणतात ना तेच बरोबर आहे. ह्यांना ना आकर्षण आहे चुकीचं वागण्याचं. म्हणजे मी कितीही काही केलं ना तरी हे स्वतःच्या वागण्याने सगळं घालवतील. छोटी आई, काय झालंय? पाणी गेलंय आता डोक्यावरून. पण वृत्तीच बेफिकीर. जाऊ दे ना, शिरू दे नाका तोंडात पाणी. जीव तर जात नाहीये ना, मग तोपर्यंत हातपाय म्हणून मारायचे नाही. हो पण आत्ता नक्की कशावर चिडलायत सांगा मला. मी तरी काय करू सांग. एकतर मी इथे हे स्वतःहून जोवर मनावर घेत नाही ना तोपर्यंत काहीही होणार नाही. ती बाया अशीच त्यांना स्वतःच्या तालावर नाचवत राहणार आहे. ती कोण? सवत माझी. राख रांगोळी केली तिने माझ्या आयुष्याची, माझ्या संसाराची. मी सांगते वाटोळ होईल बघ तिचं, वाटोळ होईल. ती आली आणि यांचं डोकं फिरलं. तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. छोटी आई तुम्ही. मी येतो. श्री श्री काय? बोला ना. काय? छोटी आई तुम्ही बोला ते. नाही, मला काही बोलायचं नाहीये. तू निघालास का? हो निघालो. का ग? नाही असंच सहज. कधी येशील परत? आता संध्याकाळी का? नाही सहज. तू बोल तुला काही बोलायचं असेल तर. मला आठवत नाहीये काय विचारायचं. ऍक्च्युली मला काहीच बोलायचं नव्हतं. माझा फोन वाजतोय बहुतेक. मी येतेच. श्री तू यांना भेटलास? हो. तू खूप चांगला आहेस असं म्हणत होते. इतक्या वर्षात ना पहिल्यांदा मी यांना इतकं आनंदी बघितलं रे. मला म्हणाले पुतण्याने आस्थेने चौकशी केली माझी. ते सगळं बरोबर आहे, पण तू हे कोणालाही सांगणार नाहीयेस. नाही, मी कुणालाच नाही सांगितलंय. लक्षात आहे माझ्या. आता पण बघ, जान्हवी इथे आहे हे लक्षात आल्यावर मी गप्प राहिले की नाही. बरोबर. बरं, हे आपल्यातच राहिलं. आपल्या दोघांमध्येच. एनिवे चल मी निघतो, मला उशीर होतोय. जान्हवीला सांग मी तिला नंतर फोन करेन. हो. अच्छा निघतो. हे स्वतःहून जोवर मनावर घेत नाही ना तोपर्यंत काहीही होणार नाही. ती बाया अशीच त्यांना स्वतःच्या तालावर नाचवत राहणार आहे. सवत माझी.
खरं बोलत असतील का छोटी आई? नाहीतर असं कशाला सांगतील त्या? पण छोट्या आईंची सवत म्हणजे काकांची दुसरी बायको. लग्न झालं असेल का नुसतं अफेअर? पण म्हणजे असं असेल तर छोटी आई आणि काका पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. बापरे, काय बोलतेय मी हे? त्या दोघांना एकत्र आणण्याची स्वप्न बघते की काय मी? कसं शक्य आहे ते? मुळात श्रीलाच आवडणार नाही. त्यात छोट्या आईंना सवत आहे हे कळल्यावर तर श्री हा विचार मनातही येणार नाही. प्रत्यक्षात तर सोडाच. मनीष म्हणाला तेच बरोबर आहे. मी ह्या सगळ्यापासून दूर राहिलेलंच बरं. उगाच आपण सांगुलपणानं काहीतरी करायला जायचो आणि भलतंच काहीतरी व्हायचं. नको, त्यापेक्षा यातून लक्ष काढलेलंच बरं. काय झालं अगं? तू रडतेस? काही नाही, मी ठीक आहे. पाणी पितेस? काय झालंय? तो असं म्हणाला की मी त्याला खूप बोर करते. आय एम गुड फॉर नथिंग. मी कुठल्याच बाबतीत त्याची बरोबरी करू शकत नाही, म्हणून आता त्याला कोणीतरी दुसरी आवडायला लागली. इतका अपमान. त्यापेक्षा ना जान्हवी, मी मरून जायला हवं होतं. खरंच त्यांनी प्रेम केलं असेल का ग माझ्यावर? कधीतरी खरं प्रेम? मी मी श्री. श्री श्री. अरे तू कधी आला? ते दार लावून घेत जा. उद्या कोणी घर धुवून नेलं ना तरी पत्ता लागणार नाही तुम्हाला. माझं घर कोण धुवून देणार? धुवून देणार काय माझ्या घरात? मीच धुतला गेलो पार. मीच धुतला गेलो. ए श्री, ए थांब थांब, तू जाऊ थांब. तू आलास की बरं तू आलास. मला उडव. मला उडव. मी ओके आहे. मी आता ओके आहे. आता मी ओके आहे. मी तू आलास की बरं. हात नाही धरायचा. लांब उभे राहा. ओके नाही धरत हात. सोडला. ए बघ, तू सांगशील ते ऐकीन मी, पण तू प्लीज जाऊ नको मला सोडून. एकटेपणा फार भयानक असतो. फार तुला काय करणार नाही. तू माणसांमध्ये असतोस खूप. तुला माहितीये
तुझा जन्म व्हायच्या आधी मी सांगायचो माझ्या आईला की वहिनीला बाळ होऊ दे. दादाशी पण भांडलो तुम्ही, दादाशी म्हणजे तुझ्या बापाशी. त्याला मी म्हणलो होतो जाऊन, तुला नको आहे ना मूल, ठीक आहे, मी सांभाळेन तुझ्या मुलाला. तर मला म्हणलं होतं आधी स्वतःला सांभाळ. पण तुझ्या जन्मामुळे मला जास्त आनंद होणार होता तुझ्या बापापेक्षा. झाला होता खूप आनंद. तुला माहितीये, तुला ना असं कडेवर घेऊन फिरवायचो मी. तुला असं झोपवायचो शांतपणे खूप. पण आईला काय कधी त्याचं कौतुक असं नाही वाटलं. काय मार्क कमी मिळवायचो ना मी परीक्षेत, म्हणून. पण काय करणार, मला ना काही इंटरेस्टच नव्हतं या सगळ्यामध्ये. हे सगळं पुस्तकी ज्ञान, सगळं डोकं जड व्हायचं रे खूप. श्री, स्वतःला सिद्ध करायला हो बस. जगणं महत्वाचं नाहीये, जगणं महत्वाचं नाही, स्वतःला प्रूव्ह करणं महत्वाचं. यश मिळणं महत्वाचं, यश मिळणं. ते काय मला कधी मिळालं नाही यश. पण तू थांब, तू जाऊ नको मला सोडून. तू जाऊ नको, आपण शांतपणे बसून बोलूया. बस. मी जे बोलणार होतो ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहात तुम्ही आता. तेव्हा श्री आय एम सॉरी. मला माफ कर तू. मी असं या परिस्थितीत तुझ्या समोर यायला नको होत, मला कळतंय. पण आता काय लपवायचं काय आता, नाही का? तुला माहितीये, तू लहानपणी मला मारलं पण होतंस तुझ्या एवढ्याशा हाताने मला. का तर मी शरीरला मारलं होतं ना, म्हणून. पण मला ना एका प्रश्नाचं उत्तर कधी आयुष्यात मिळालंच नाही श्री. एवढ्या सगळ्या सर्वगुण संपन्न माणसांमध्ये राहून मी एकटा असा वेगळा कसा निघालो? म्हणजे सगळे हुशार, सुशिक्षित. मला साधी 12वी पण नाही जमली. डिग्री मिळायची तर मारच आहे. तू पण बघ ना, तू पण एवढा रुबाबदार बिझनेसमन मोठा, आणि आपण खरं तर एकाच घरातले, नाही का? मग असा फरक का? म्हणजे मी असा का? तू म्हणजे तुझ्याबद्दल असूया बिसूया नाही हा बाळा. खूप प्रेम आहे, माया आहे खूप, बरं का बाळा? खूप खूप प्रेम आहे रे. पण आता या सगळ्याला उशीर झालाय, आणि आता मला तुमच्या प्रेमाचा, मायेचा ना उपयोग आहे ना त्याची गरज. तेव्हा शुद्धीवर आल्यावर तुम्हाला आठवलं तर मला फोन करा. खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. नाही मी श्री, तुला हे ऐकायला सगळं खूप विचित्र वाटणार आहे मनीष, पण त्याला हे असं बघून मलाच कुठेतरी बरं वाटलंय.
म्हणजे आई आजीने घेतलेला निर्णय 100% योग्य होता याची खात्री पटली म्हणून मला बरं वाटलं. त्याला या अशा अवस्थेत मी आत्ता बघितलंय तरी मला इतका त्रास होतोय. विचार कर मनीष, आई आजीला किती त्रास झाला असेल. इतकी वर्ष माझा तर काही त्याच्याशी संबंध नव्हता, मानसिक गुंतागुंत नव्हती, तरी मला ते बघवलं नाही. एका आईसाठी आपल्या मुलाला अशा अवस्थेत बघणं किती वाईट असेल रे. काय अवस्था करून घेतली त्यांनी स्वतःची. अरे धड उभा राहू शकत नव्हता नीट तो. काय अवस्था करून घेतात रे व्यसनी माणसं. म्हणजे तुमचं बोलणं असं काही झालंच नाही का? समोरच्याला कळलं तरी पाहिजे ना आपण काय बोलतोय ते. तो शुद्धीतच नव्हता बोलण्यासाठी. मनीष, मी तुला सांगूच शकत नाही काय दृश्य होतं ते. एकतर ही असली माणसं मला बघवतच नाहीत. आणि मनीष, अरे माझ्या घरासारखं घर, ज्या घरात खरंच खूप साधी माणसं, नाकासमोर चालणारी माणसं राहतात रे, या अशा घरात ही अशी थेर. याजीने तरी हे सगळं कसं सहन केलं असेल देव जाणे. श्री, आता पुढे काय प्लॅन आहे तुझा? मनीष, तो आपल्याला या शहराच्या बाहेर जायला हवाय. कसा? माहित नाही, पण आपण प्रयत्न मात्र त्याच दिशेने करायचा. मी कदाचित त्याला घर घेऊन देईन, आयुष्यभर पुरेल एवढा पैसा देईन, पोटापाण्याची भ्रांत नसेल, पण त्या बदल्यात त्यानं आमच्या आयुष्यातून कायमचं दूर व्हायचं. मनीष, तो माणूस मला आमच्या घरापासून जास्तीत जास्त दूर जायला हवाय.